हॅलो आजू, आज गटारी आहे. मला 1 किलो मटन बोकडाचं आणि 1 क्वार्टर घेऊन ये. नाही नाही मला नाही टाईम तुम्ही आणाच. मला काय जाता येतं काय आणायला? नका का मग नाही नाही, पण आज गटारी श्रावण धरायचा 1 महिना. मग आता आज खावंच लागतं का मग? आज खावाच लागतं, मग महिनाभर मटन भेटणार नाही. ठीक आहे मला नका सांगू ते मम्मीला सांगा ना तर निकूला सांगा. मला नाही टाईम आता. संगीता काय काय रे? काय आजूला फोन केला होता, आजूला वेळ नाही म्हणतो. मग आता काय करायचं? काय करायचंय? मटण घेऊन ये आणायचं. ना मटन. पण मी जाऊ का आणायला? निकिता तू जाणतो का? दोघी जाऊ का मटणला? मटन घेऊन ये. आता श्रावण आहे, 1 महिना खायचं नाही. रस्त्याला फिरायला गेले ते विचार करता करता आलं वाटतं आज मटण खायचंय म्हणून. श्रावण आहे ना, ते सकाळपासून शिजत आहे तुमच्या डोक्यात आज. एक महिना मटण खायचंय मटण खायचंय. श्रावण आहे त्याच्यामुळे खावं लागतं. आता काय 1 महिना उपास धरायचा. चालन चालन, मी सांगते निकूला मटण आणायला. चालतं पाठवते मी. चालतं चालतं. हा ठीक आहे. ऐक, हा चांगलं फ्रेश मटन घेऊन ये. ते बोकडच कापायला होते आता ते मग मटणावाल्याला हा, इथून गेल्यावर. चालत. हा एक काम कर, नंतर मोबाईल बघ. ऐक ना, काय? तू काय कर, मसाला तयार कर, भाकरी बिकरी बनव, मी जाऊन मटण घेऊन येते आता पटक्यास. अरे बापरे, भाकरी आणि मसाला. एक काम करते, मी जाऊन मटण घेऊन येते. मम्मी, अहो मी काय म्हणते, तुम्ही कुठं पाय पाय जाता? उगाच पाय दमते तुमचे. मी आहे ना लवकर जाऊन गाडीवर घेऊन येते. काय म्हणता? जा जा गाडीवर घेऊन ये, जा. हा, तेवढं तरी माझं काम वाचन. आत्ता गेले ना आत्ता आले. जा हा. जा लवकर ये घेऊन. आणि ऐक निकू, फ्रेश आणि चांगला मटण घेऊन ये. हा हा, काळजीच नका करू. हे बघ आता भात झालंय, भाकरी झाली, मसाला करायला लागले तरी अजून निकू येत नाही बाई. आणि आता येते ना आता येते अशी म्हणली मला गडबडी नाही. म्हणलं जा बाई तू ये लवकर, तरी अजून ये ना. हे असं असतं वय कुठं. आणि सारखं बाहेरून किचन कडे यांचं एक लक्ष. झालं काय मटण करूस तर माझा जीव खातेन बाई. आता यांना घालूस तर लईच अवघड यांचं काम. मरणाचं खवळते ना, अजून पोरगी आली नाही मटण घेऊन. कधी येते काय माहिती. आणलंय एकदाची मटण. हाडांनी दुखती दाड सजनी सजनी. निकिता, अहो, तू गाडीवर गेली होती ना? हा. एवढा वेळ? अहो पप्पा, काय सांगू तुम्हाला, लय गर्दी होती तिथं. मी वाट त्याच्यामुळे लेट बघून झालंय. बघतो. 1 तास झाला तुला. अहो मग सांगते ना तुम्हाला, अशी लाईन होती. आता गटारी म्हणल्यावर कोण नाही खाणार, तुम्हीच सांगा बरं. लय गर्दी. मरणाची लाईन होती तिथं. कसं जाऊन मी आणलंय माहितीये का. तरी पण 2-4 लोकांना असं मागं केलं. म्हणलं आता माझा नंबर आहे, मला देऊन टाका. माहितीये का तुम्हाला. चालत. मम्मी, मटण आणलंय. हा आणलंय. का मटण? मी काय म्हणते, हा? एवढा वेळ लागला मला, एवढी गर्दी, बाप रे बाप. तुम्ही आहे ना अशा उभाच नसता राहिले तिथं. मी कसं जाऊन भांडून आणलंय माहितीये का. अहो लोकांसोबत एवढे भांडले मी. अहो माझा नंबर आहे. मला बारकी समजून म्हणत होते वय माग. मग एकीला अशी भांडले ना मी, पदर खुसून तिला म्हणलं माझाच नंबर आहे. मग मी जाऊन मटण आणले माहितीये का. ते मटणावाला सुद्धा म्हणला असं, ही पोरगी कधी मटणाच्या दुकानात येत नाही, आज कस काय आली. हा तेच ना. पण मी काय म्हणते, हा. मी तिथे 4 बायकांना सांगून आले माहितीये का, हा. की आमच्या घरी आज मटण आहे. हा. आणि माझं सासू असं मटण बनवते ना. म्हणलं एवढं भारी नाही का. मागच्या वेळेस तुम्ही मटण बनवलं होतं ते ना, असं बोट चाटू खाल्लं होतं. मी थोडा मसाला आहे ना माझ्या हाताला राहिला होता. मग रात्री झोपताना ते पण बोट चाटू खाल्लं मी माहितीये का, झोपेत सुद्धा. बरं झालं बोट चावून खाल्ला नाही तू. बोट कशाला खाईन तुम्हाला माहितीये का. आणि तू तर ऐका तर, त्या वासाने ना झोपलेले मी. वासाने असं स्वप्नात सुद्धा मला बोकुड दिसतोय, मटण दिसतोय. काय सांगू तुम्हाला, अरे बापरे. एवढी भारी झालती. तेच बायकांना सांगून आले. बायका म्हणल्या, अगं बाई मग एक काम कर, आम्ही तुला एखाद दिवशी मटण आणून देतो. त्या सासू सोबत आम्ही मैत्री करतो आणि आम्हाला तरी एखाद दिवशी खाऊ घाल म्हणे त्यांच्या हाताचं. माहितीये का, एवढी 4 चौघात तुमची छाप झाली अशी. बाई, किती चाप केली माझ्या सुनाने माझी. हा, पण मग एक तसंच काम बनवते. करा, तसंच बनवा आता. तशीच बनवते. हा, मी बसते तिकडे. माझ्या भाजीत काय बदल असतो का तुला माहिती अहो अजिबात बदल नसतो. हॉटेल फेल आहे तुमच्या समोर. काय बोलता तुम्ही. मी बसते थोडे. हा मी बसते. बस. कशी सासूला कामाला लावली. याला म्हणते डोकं. मटण बघू दे कसं आणलंय ते. बाई असं मटण आणलेलं आहे. त्याच्या बापाने असं मटण आणलं होतं. ह्या बाबाने असं जर मटण बघितलं तर चांगलं त्या गटारात लुळू मारीन मला. गटरीच्या गटरा करीन ते बाबा. हा होय काय, असं मटण आणलं होतं काय? कोणी आणलं होतं असं मटण?
कोणी शिकवलं तुझं असं मटण आला का दुकानाच माहिती नाही मटणाचं आणि मी जाते तुला कसं वाटलं मला भाकरी करावं लागते आपण झालं काय मटणाला 800 रुपये किलो मटण तुझं हे तुला थोडं कळायला पाहिजे मटण कसं खाते आणि कसं नाही तुला कधी खायचं माहिती नाही तू कधी मटण खात नाही त्याच्यामुळे हे सगळं झालंय त्याच्यामुळे थोडं शिकावं लागत आहे तू तर म्हणते मला नको मला इथं रस्सा पाहिजे त्याच्यामुळे तुला अनुभवच नाही ते मटणाचं हा अहो मग मम्मी मला तर काय माहिती पण तू बस काय हुशार करून गेली मी जाते मटण आणायला म्हणून म्हणलं मी पहिल्यांदा जाऊन बघावा कसं असतं काय असतं थोडं जनरल नॉलेज साठी गेलते मी जनरल नॉलेज साठी हा. पण पैसे किती आहे 800 रुपये किलो आहे ना ते हा. मग किती पैसे घेतले तुझ्याकडून तेवढेच घेतले 800 800 रुपये घेतले ना आता काय करते मी जाते मटणावाल्याकडे वेगळं पिशवी मी जाऊन येते तिच्याकडे मटण घेऊ मटण असं आणलंय माझ्या सुनाने नुसतं पीस आणलंय काय झालं मावशी? मऊ पीस हाडका एक नाही त्याच्यामध्ये ओ मावशी तर त्यांनीच मला म्हणले ना नरम नरम द्या मांडीचं माझ्या सुनाला मटण तरी काय कळत आहे कसं मटण लागत आहे खायला ते हाडकं लागत जसं मागितलं तसं द्यावं लागतं ना मला. आणि मटण कसं असतं बोकडाचं हड्डी जर असली ना तर खाऊशी वाटत आहे आणि एक कापसाने कोण खात आहे ते दातात गुतलं की निघत नाही मग एक पंचायत आहे त्यांनी का? मला म्हणले भाऊ नरम नरम मटण द्या तुमची काहीच चूक नाही त्याच्यामध्ये सगळी चूक माझ्या सुनाची तर ते नवीन आहे हा त्याच्यामुळं मी ते तुमच्याकडे का आले म्हणलं हे आपलं घरचं आहे मटणवाला म्हणलं जावा हा चांगलं मटण देते म्हणलं मग नवीन वाल्याकडे माणूस जात नाही ना हा तर मग ते जर त्यांनी- नवीन असलं तर मला काय म्हणलं असतं तर मी त्यांना ओळखत नाही तर तुमचं मटण आहे म्हणून मला माहित असलं असतं तर मी जसं तुम्हाला देतो तसं त्यांना दिलं दिलं असतं असतं. पण तुम्हाला माझी सुनाची आणि तुमची काय ओळख नाही नाही ते फर्स्ट टाइम आहे दुकानावर मी सारखी तर सारखी त्यांनी नाही मला काय- नरम नरम मटण मागितलं मी नरम नरम दिलं. नरम दिलं तुमची काही चूक नाही त्याच्यामध्ये आणि असं मटण चला राहू दे मी तुम्हाला दुसरं देतो बोकडा कापला चांगलं देतो मटण द्या मी तर तुमच्या जागेवर दुसरं जर आला असतं मटणवाला त्या मटणानेच मला फेकून आणलं असतं त्या पिशवीने कोण ठेवलं डबल मटण तुम्हाला पण तुम्ही समजदार आहेत देतो त्याच्यामुळे तुम्हाला सगळं कळत की आपले घरचे माणसं आहेत यांना चांगले चांगले पीस द्यावा तर बसते मी घडी बरा देतो हे पण चांगलं होतं पण नरम आहे हा नरम आहे आता देतो. तुम्ही काय म्हणले ते जत्रा काय जत्रा मटण मिक्स असतं जत्रा मटण हा मी तर नवीनच ऐकलंय आज मिक्स राहतं मिक्स हे काय बोर्ड आहे ना हलाल मटन शॉप अँड चिकन शॉप पूर्ण मिक्स मटन सगळं मिक्स मटण वाट्यासारखा आता मी घरी जाऊन त्यांना सांगते जत्रा मटण आणलंय चालेल, कोणाला देतो तुमच्या तुम्हाला. काकाला देतो तुम्हाला जत्रा मटन करून देतो मटण म्हणल्यावर लय हौशी बाबा ते मटण खायला तुझे काका त्यांना लय आवडत आहे मटण बोकडाचं शुक्रवारीच नेलं 1.5 किलो हा शुक्रवार नेलं तर 1.5 किलो पण म्हणलं आज गटारी आहे त्याच्यामुळे परत अजून 1 किलो घ्यावा म्हणलं देतो लगेच बसू का गडीभर हा बसा तुम्ही लगेच देतो कापा 5 लवकर मग हा? हा थांबते मी इथं चालेल हा बाई किती वेळ झालाय मटण अख्खा दिवस गेला त्या मटणात हा 3 बाऱ्या मला काय म्हणतात निकुला पाठवलं आणि हे घोटाळा झालाय तुझा आहे शब्द, शहाणे हात आहे. तुम्ही तर म्हणलं निकुला पाठव ती मटण घेऊन येईन मला काय माहिती मग शहाण्या हाताने जर गेले असे 10 किती वेळ चक्रा झाले माझ्या त्या मटणाच्या दुकानात झाले तुम्हाला मटण करून 5 सव्वा साडे तुमची सहा. नजर सगळी किचनवरच आहे आज मग आज लवकर जेवायला पाहिजे हा मग आज कधी मटण खायला भेटत हेच तुमच्या डोक्यात आज गणित आहे तरी ना, गटारी आहे चांगलं आणते झणझणीत रस्सा तुझा मसाला झालाच नाही अजून मला परत येऊस तर करू राहिले मम्मी हे काय तू असं केलं घोडी मेली व जानी शिगरू मेला हेलपाट आणि बघ माझं मटण मी कसं आणलं तरी दाखवते मी आता. कुठे आहे ग तुमचं भांडण मटण? मग मी माझं मटण मी माझी तुमचं पार मटण माझं मटण नाही बोकडाचं असं म्हणा ना मग. तुला वाटलं मी- अवघड झालं हे बघ तुला आहे का मटणाची पारख हे बघ तुला काही म्हण पण तुला मटणाचं काहीच कळत नाही कसं आणि ते कसं नाही मला नाही हा? कळत बरं मग. आणि तू जाऊन सांगा ती नुसतं मास द्या आणि ते मास गुतलं दातात तर नाही का ते अशा काड्या खोसावा लागत मी म्हणलं उगाच हे सगळे नाही का हाडका खाऊन म्हणलं दात दुखते सगळ्यांचे म्हणून म्हणलं मी नरम द्या आता मला तर काय दात पडलं तर ते हाडकात चव आहे निकू तुला हा तरी काय कळत आहे तू कधी मग एक मटणच काम खाल्लं करा आता नाही चावीत बसा हाडका आणलेत ना तुम्ही चावीतच बसा आणि घ्या दाढी पाडून तुझ्या सासऱ्याला तर तसे हाडकच लागत आहेत तुला माहित नाही का हाडकासाठी भांडणं हे करते बघा बरं झालंय का हा झालंय काढा मसाला लवकर चल तरी तुला मग अशीच बोलले होते निकू मी जाते तू घरचा आवर तू शेवटी मलाच कुटाणा करायला लावलं ये आता काय चल उरक लवकर हे सगळं करायचं आज मला कटाळा म्हणून गेले मी चल उरक निकू पटापटा उरक हा कोथमीर अद्रक आणि हे वाटून घे सगळं हा लसूण घेते. बिसून पेस्ट बनव
लय वेळ झाला. जरा खा पटकन खा, मला सांगा भाजी कशी झाली. बनवली मम्मीनेच, मीच माझं नाव घेते. खाऊन सांगा पटकन, हो, म्हणजे कसं लगेच आम्हाला सगळ्यांना बसायला. खाऊ दे. कशी बाई भारी स्वयंपाक बनवला. लय भारी ना. कोणी बनवलं का तू बनवलं? अहो, मीच बनवलंय. एवढी कस काय चव? मग मी सगळे वेगळे वेगळे मसाले वापरले मसाला कोणता त्यावेळेस. वापरला एकदम? अहो, लय वेगळे वेगळे भारी भारी वापरलेत मी. लय मीच दुकानात गेलते ना किराणा मध्ये, तेव्हा मी हा. आणले होते मसाले. जबरदस्त स्वयंपाक हा, बनवला. लय भारी झाली ना. हा, एक एकदम नंबर. हॉटेल सारखी. माझ्या हाताला आहे ना लय चव आहे लय. लय छान. पण मी लय. काय भाजी कोणी बनवली? तुम्ही तुम्ही काय म्हणता? तुम्ही भाजी बनवली? हा, मला वाटलं आता निकिता मध्ये मी स्वयंपाक बनवला. तुम्ही सुद्धा विचार करायला पाहिजे, एवढी भारी भाजी मग मी कधी म्हणत शिकली? होतो ना एवढी टेस्ट कसं काय मम्मी अचानकच. मम्मी वाणी. हा? अहो, मम्मी मजाक करत होती मी. तुम्हाला मजाक कळत नाही बाई. मी काय म्हणले का तुला? नाही म्हणलं. मी तो काय बोलले का? मी काय म्हणते, आता सगळे आपण जेवून घेऊ. चला हॅपी गटारी. हॅपी गटारी, चला उठा, सगळ्या जेवण करू. चल उठा, आण जेवण, चल लवकर.